नमस्कार. आज आपण बोलणार आहोत ONDC बद्दल, म्हणजेच ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. गेल्या 4 वर्षात या एका उपक्रमाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि आता तर असं चित्र आहे की हे ऑनलाईन व्यापाराचं सगळं स्वरूपच बदलून टाकणार आहे. तर चला समजून घेऊया की हे ONDC प्रकरण नेमकं आहे तरी काय. एक विचार करा, जर आपलं ऑनलाईन शॉपिंग सुद्धा UPI सारखं एकदम सोपं आणि ओपन झालात तर म्हणजे कसं होईल? बस हाच एक साधा प्रश्न ONDCच्या अगदी मुळाशी आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या भागात शोधणार आहोत. आणि ONDCचा प्रभाव किती मोठा आहे हे आपल्याला ह्या एका आकड्यावरून कळेल. 2026 पर्यंत ह्या नेटवर्कवर तब्बल 35 कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. हो, 35 कोटी. ही खरंच एक खूप मोठी डिजिटल क्रांती आहे, नाही का? तर ONDCला नेहमी शॉपिंगसाठी UPI असं म्हटलं जातं. पण असं का? या पहिल्या भागात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत आणि पाहूया की याने नक्की कोणती मोठी अडचण दूर केली आहे. ओके, तर मग हे ONDC म्हणजे नक्की काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कोणतंही एक ॲप नाहीये, तर हे आहे एक ओपन नेटवर्क. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर, जसं UPIमुळे आपण कोणत्याही बँकेच्या ॲपमधून दुसऱ्या कुठल्याही बँकेच्या ॲपवर पैसे पाठवू शकतो, बरोबर? तसंच काहीसं ONDCमुळे होतं, म्हणजे आपण कुठल्याही शॉपिंग ॲपवरून अक्षरशः कोणत्याही दुकानातून खरेदी करू शकतो. आता इथे बघा, जुनी पद्धत आणि नवीन पद्धत यातला फरक लगेच लक्षात येईल. डावीकडे आहे प्लॅटफॉर्म केंद्रित मॉडेल, म्हणजे आपली नेहमीची Amazon किंवा फ्लिपकार्ट सारखी ॲप्स, जिथे सगळा कंट्रोल त्या एकाच कंपनीकडे असतो. आणि उजवीकडे आहे ONDCची नेटवर्क केंद्रित पद्धत, जी पूर्णपणे ओपन आहे. म्हणजे इथे कोणत्याही विक्रेत्याला कोणत्याही ॲपवर आपलं सामान विकण्याची संधी मिळते. किती मोठा फरक आहे बघा. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे ONDC नेटवर्क नक्की चालतं कसं? चला त्याची ही जी विभागलेली किंवा अनबंडल्ड रचना आहे ना, ती जरा समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे की पारंपरिक सुपर ॲप्समध्ये कसं असतं, खरेदीपासून ते डिलिव्हरीपर्यंत सगळं काही एकच कंपनी सांभाळते. पण ONDCने काय केलंय? त्यांनी हेच काम 3 वेगवेगळ्या घटकांमध्ये किंवा भागांमध्ये विभागून टाकलंय. यातला पहिला घटक आहे ग्राहक ॲप्स. याला आपण एक खिडकी म्हणू शकतो, म्हणजे पेटीएम, पिनकोड सारखे ॲप्स, ज्यातून आपण ग्राहक म्हणून या संपूर्ण नेटवर्कवर काहीही खरेदी करू शकतो. आणि दुसरा घटक आहे विक्रेता ॲप्स. हे म्हणजे दुकानाचं दर्शनी भाग किंवा स्टोअर फ्रंट. जे स्थानिक व्यावसायिक आहेत ते या ॲप्सचा वापर करून आपली उत्पादनं या मोठ्या नेटवर्कवर आणतात, जेणेकरून ती सगळ्यांना दिसू शकतील. आणि मग येतो तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा घटक, लॉजिस्टिक्स, पुरवठादार, म्हणजे डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या. डन्झो आणि शॅडोफॅक्स सारख्या कंपन्या या नेटवर्कशी जोडल्या जातात आणि आपलं सामान आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतात. म्हणजे बघा, खरेदी, दुकान आणि डिलिव्हरी हे तिन्ही भाग वेगवेगळे काम करतात. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं ठीक आहे, पण हे नेटवर्क वापरायचं तरी कसं? खरं तर ONDC वापरणं खूपच सोपं आहे. आपल्याला वेगळं काही करायचं नाहीये. आपलं जे नेहमीचं ॲप आहे, जसं की पेटीएम किंवा पिनकोड, त्यातच फक्त ONDC असं सर्च करायचं. बस. त्यानंतर बाकी सगळी प्रोसेस अगदी नेहमीसारखीच. वस्तू शोधा, वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या किमती तपासा, कार्टमध्ये टाका आणि ऑर्डर करा. पेमेंट झालं की ऑर्डर ट्रॅकसुद्धा करता येते. एकदम सोपं. पण या सगळ्याचा उपयोग काय, म्हणजे हे सगळं महत्त्वाचं का आहे? तर ONDCमुळे ग्राहक आणि विक्रेते या दोघांचाही कसा फायदा होतो ते आता आपण पाहूया. ग्राहकांसाठी तर सगळ्यात मोठा आणि थेट फायदा म्हणजे पैशांची बचत. होतं काय की मोठ्या ॲप्सच्या तुलनेत ONDCवर विक्रेत्यांना खूपच कमी कमिशन द्यावं लागतं आणि याचा थेट फायदा आपल्याला मिळतो. विशेषतः फूड ऑर्डरवर तर ग्राहकांची सरळ सरळ 15 ते 20% बचत होऊ शकते. विचार करा, हे किती मोठं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला वस्तू स्वस्तात मिळतात. आपल्या आजूबाजूची लहान सहान दुकानं, बेकरी, हार्डवेअरची दुकानंसुद्धा ऑनलाईन सापडतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे एकाच ॲपमधून आपण तिकीट, जेवण, कपडे असं काहीही खरेदी करू शकतो. आता विक्रेत्यांबद्दल बोलूया. लहान व्यवसायांसाठी तर याचे फायदे खूपच मोठे आहेत. विचार करा, त्यांना जे 20 ते 30% कमिशन मोठ्या कंपन्यांना द्यावं लागत होतं, ते आता वाचतं.
त्यांच्या ग्राहकांचा डेटा त्यांच्या स्वतःच्या मालकीचा राहतो, जो खूप महत्वाचा आहे. आणि त्यांना संपूर्ण देशभरातल्या बाजारपेठेत पोहोचण्याची एक मोठी संधी मिळते. आणि गोष्ट लक्षात घ्या, 2026 मध्ये ONDC फक्त जेवणाच्या ऑर्डरपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. याचा विस्तार खूप मोठा झालाय. आता बघा, नम्मा यात्रीसारख्या ॲप्समधून आपण 0 कमिशनवर रिक्षा कॅब बुक करू शकतो. एवढंच नाही तर मायक्रो SIP, विमा यासारख्या आर्थिक सेवा मिळतात. चेन्नई, दिल्ली, कोलकातामध्ये मेट्रोची तिकीटं काढता येतात आणि अगदी शेतकरीसुद्धा आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतात. म्हणजे हे किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोचलंय बघा. आता ONDCचे फायदे तर आपण पाहिले आणि ते खरंच खूप आहेत. पण प्रत्येक नवीन गोष्टीसोबत काही आव्हानं सुद्धा येतात. ती आव्हानं काय आहेत हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या यात 2 मुख्य आव्हानं दिसतात. पहिलं म्हणजे ग्राहक सेवा. म्हणजे समजा एखादी वस्तू खराब आली तर नक्की कोणाशी संपर्क साधायचा? विक्रेता, ॲप की डिलिव्हरीवाला? यात थोडा गोंधळ होऊ शकतो. आणि दुसरं आव्हान आहे डिलिव्हरीमधली सातत्यता. कारण प्रत्येक वेळी डिलिव्हरी करणारी कंपनी वेगळी असू शकते. त्यामुळे अनुभवात थोडा फरक पडू शकतो. पण ह्या सगळ्यावर एक वाक्य अगदी चपखल बसतं. शॉपिंगसाठी UPI क्षण आता आला आहे आणि त्याचा वापर सुरू करण्याची हीच वेळ आहे. जसं UPIने पेमेंटची दुनिया बदलून टाकली, अगदी तसंच ONDC आता शॉपिंगची दुनिया बदलत आहे. त्यामुळे 2026 साठी एक अगदी सोपा सल्ला आहे. पुढच्या वेळी आपण काहीही ऑनलाईन खरेदी करणार असू किंवा कॅब बुक करणार असू तर फक्त एकदा ONDCवर किंमत नक्की तपासून बघा. फरक नक्कीच जाणवेल. आणि जाता जाता एक प्रश्न, पुढच्या वेळी ऑनलाईन ऑर्डर देताना आपली पहिली पसंती ONDC असेल का? यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.